सरकारला कर्जमुक्तीची आठवण करून देण्यासाठी व मेळघाटातील आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचावे यासाठीचे आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अतिशय दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील जे आहे ती संघर्ष यात्रा सुरुवात केलेली आहे. साधारणतः 250 किलोमीटरची ही संघर्ष यात्रा राहणार आहे. अतिशय दुर्गम भाग असलेल्या मेळघाटच्या हत्रू गावातून ही जी पदयात्रा आहे ती पदयात्रा सुरू झालेली. साधारणतः 9 दिवस ही संपूर्ण पदयात्रा चालणार आहे आणि त्याची सांगता जी आहे साधारणतः चिखलदऱ्यामध्ये होणार आहे. मात्र आदिवासींचे आहे ते गाडीवाले समोर घ्या बरं. अरे ते कार समोर घ्यायला लावलं. श्याम घे. काय सांगा, काय नेमकं काय होतं मेळघाटमधून ही यात्रा सुरू केली? इथे जगणंच मुश्किल झालेलं आहे. जंगलात गेलं तर वाघ मारणार, अस्वल त्यांना छेडणार. फॉरेस्टवाले तर इंग्रजापेक्षा डेंजर. म्हणजे बोराट्याला आम्ही गेलो. बोराट्यालामध्ये पाण्यात विहिरीत पाणी आहे, सगळं आहे. पण 200 मीटरच्या लाईनसाठी पाणी पाईपलाईन टाकली का त्या गावाला पाणी मिळतं, टाकीत पाणी जातं. फॉरेस्ट म्हणते पाईपलाईन टाकू देत, पिण्याचं पाणी पण देत नाही. लाज वाटलं पाहिजे राज्यकर्त्याला. अहो देवा भाऊ, तुम्ही रोज चांगल्या पाण्यानं आंघोळ करताय, इथं पिण्याचं पाणी जर तुमचा फॉरेस्टवाला देत नसेल, त्या परवानग्यासाठी 3-3 वर्ष थांबावं लागत असं. इथं कुहीला गेलो आम्ही. त्या कुहीला पाऊस आला का रस्ता बंद असतं. 4 महिन्याचं धान्य नेऊन ठेवावं लागतं. रस्ता नाही, पाणी नाही, विद्युत नाही, शिक्षण नाही. काय केलं काय आम्ही? अर्धे तुम्ही रस्ते पाहिले तर अर्धे सिमेंटचे भेटतात, अर्धे रस्तेच नसतं. मोठ्या प्रमाणात आहे. कुपोषण तर आता फार थोडं कमी झालेलं, पण त्याच्यापेक्षा कुपोषणापेक्षा भयंकर काय. कुपोषणामुळं हा मुद्दे काही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण इथं जे काही जगण्याचे मुद्दे आहेत, जे जगाले पाणी तर पाहिजे ना. पिण्याचं पाणी 22 गावात जर धड चांगलं शुद्ध भेटत नसेल, चे पैसे 7 महिने झाले भेटले नाही. कुठला होता म्हणजे इथल्या घरकुलासाठी जर रेती आणतो म्हटलं तर 10-15 हजार रुपये रेतीच्या ट्रॉलीला द्यावं लागतं. गिट्टी आणावं लागतं, ते परतवडून आणावं लागतं. सिमेंट परतवून 140 किलोमीटरवर. आम्ही म्हणतो इथल्या घरकुलांना 50,000 जास्त द्यावं लागेल तुम्हाला. हे जे काही मूलभूत मागणी आहे MRGS मध्ये, या मेळघाटचं काय पालट होऊ शकतं. MRGS आणि बांधकाम आणि याला जर व्यवस्थित हाताळलं तर मी सांगतो इथलं मजूर स्थलांतर होऊ शकत नाही. 50 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण म्हणतात यांच्या जे प्रश्न त्यांना वाचा फुटली नाही. 75 वर्षापासून कसं तरी ढकलणं सुरू आहे. एकतर काय झालंय, हा मेळघाटचे लोक आहे ना खूप शांत आहे आणि हे त्यांची कमजोरी झाली आहे. ह्या शांत असल्यामुळं तुम्ही सांगा, गडचिरोलीला बंदुका चढल्या, तिथे नक्षलाईट झालं, फटाफट सगळे कामं झाले. आम्ही बंदुकीच्या ताकदीवर लढणार नाही, परंतु विचाराची लढाई लढल्याशिवाय आता पर्याय नाही. हा शांत राहणं जर आदिवासीचा गुन्हा ठरत असेल तर क्रांतीचं पाऊल टाकतोय मी या माध्यमातून. सरकार कुठे कमी पडले या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत? नाही, इथे काय साध्या गोष्टी आहे. कुठं निधी नाही आहे त्याच्यामुळं काम थांबलं आहे. कुठं निधी आहे पण फॉरेस्टची परवानगी नाही म्हणून काम थांबलं. आणि दोनही असन तर त्याची कराची मानसिकता प्रशासनाची नाही. तर तुम्ही इथून जर कोही गावले गेले 7 किलोमीटरले तर 3 हापशे आहे, एकच हापशी सुरू आहे. आणि 3 वाजतापासून पाणी काढतो लोक. ही अवस्था आहे. आता हापशी दुरुस्त करायला काय वेळ होतो, ते पण 4 वर्षापासून दुरुस्त झाली नाही. तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिला होता 30 जूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी व्हावी. तुम्ही म्हटलं की आम्ही भगतसिंगचा मार्ग सुद्धा अवलंबू शकतो. आता 9 तारखेला आम्ही भगतसिंगचंच पाऊल टाकणार आहोत. आता शांतीच्या मार्गाने जाऊ, गांधीगिरी. आणि जर गांधीगिरी झालं नाही तर 9 तारखेचं आंदोलन सरवण्यात जसं आम्ही पाय टाकू तसं सरकारला चौफेर घेऊ. एकदम बेस्ट प्लॅनिंग केलं आहे आम्ही. सरकारचा नाकेबंदी करून टाकू. 250 किलोमीटरचा मोठा प्रवास आहे. अनेक मोठे संकट येणार आहे, कारण की तुम्ही ज्या भागातून जाता त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा सुद्धा मोठा त्रास राहतो. त्रास तर यांचा आयुष्याचा आहे ना, पूर्ण आयुष्यात त्रासात चाललंय. हे 10 दिन हम निकाल लेंगे उनके लिए. हे ते बच्चू कडू बघितलं तर 9 तारखेला सरकारला पूर्णपणे घेऊन जर आदिवासींच्या ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न सरकारने केला नाही व सोबतच कर्जमुक्तीसाठी जो निर्णय आहे तो घेतला नाही तर आम्ही सरकारला की सगळं करून सुरू असं ठाम भूमिका आहे बच्चू कडू घेतली. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आदिवासी बांधव या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. हजारो लोक जे आहे ते बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या संघर्ष यात्रेमध्ये पायी चालत आहेत. आणि एकूण बघितलं तर सरकारने जर दखल घेतली नाही तर 9 तारखेला जो आहे यांचा उद्रेक सरकारला पाहायला मिळेल.